नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आहे आपण गंगापूर तालुक्यामधील तुर्काबाद खराडी या गावामध्ये आहे आणि आपल्यासोबत कापसाचे व्यापारी आहेत आणि काही शेतकरी आहेत। तर यांच्याकडे आज जाणून घेऊयात आपण व्यापाऱ्याकडून की कसं कापसाची आवक होत आहे आणि कापसाला कसा दर मिळत आहे। तर तुमचं नाव काय अगोदर? किशोर भाऊ पानकर। बरं, तुमचं गाव हेच का? तुर्काबाद खराडी। आता तुमचं किती वर्षाचा अनुभव आहे? तुम्ही किती वर्षापासून कापूस खरेदी करताय? मी आता एक पाठीमाग 2-3 वर्षापासून खरेदी चालू। बरं, तुम्ही जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून कापसाची खरेदी करताय। बरोबर। तर 4-5 वर्षाच्या ह्या वर्षामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय? आता यंदा तर डबलचा फरक जाणवतो, कारण की आवकच नाही ना, आवकच नाही कापसाचं उत्पादन क्षेत्रच घटलं यावेळेस। कापसाची क्वालिटी कशी आहे? एकंदरीत क्वालिटी बी थोडीशी चेंज झाली वल्ला स्वरूपातला कापूस आहे, कारण की मध्यंतरी पाऊस पडत असल्यामुळं मग त्याची क्वालिटी हे झाली, बिघडलेली सगळी। बरोबर। काय भाव देताय तुम्ही कापसाला आता? आजचे चालू आहे आज 69 रुपये, 850 रुपये, 8,800 ते 6,900 पर्यंत चालू आहे। तर तुम्ही काय सांगाल, भाव वाढेल का कापसाला अजून? हो, वाढेल ना। शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही, थांबायला पाहिजे का घालायला पाहिजे शेतकऱ्यांना? नाही, सध्या तरी थोडं एक 4-8 दिवस 15 दिवस शेतकऱ्यांनी थोडं जेवढं आवश्यकता आहे तेवढंच कापूस विकायला पाहिजे। बरोबर। येणाऱ्या काळामध्ये होडवर राहिलं 200-500 रुपयाच्या आजूक बाजार होईल। म्हणजे आपण बघतोय की बऱ्याचशा ठिकाणी सांगितलं जातं व्यापारी हे शेतकऱ्यांची लूटमार करतात, पण असं नाही। आपल्याला व्यापारी सांगते आजच्या घडीला शेतकऱ्यांनी थांबा, शेतकऱ्याचा नक्की फायदा होईल। तर आता आपल्यासोबत शेतकरी आहे। बाबा, तुमचं नाव काय? वालचंद त्र्यंबक बोडखे। बरं, गाव कोणतं तुमचं? जिकठाणचे। काय एकंदरीत या वर्षीची कापसाची एकंदरीत आवक कमी ना, क्षेत्रात पाऊस वल्ला आहे तर माल व्यवस्थित नाही। किती एकरी उत्पन्न किती निघतं आता कापसाचं दरवर्षीपेक्षा यावेळेस 4 ते 3 बस 3 क्विंटल एकरी, पण दरवर्षी 10 ते 12चं अवरेज असं 7-8चं होतं। आणि शासनाने समजा आपल्याला ते चॉकलेटच दिलं म्हणायचं, शासनाने आपल्याला सांगितलं होतं की दिवाळी अगोदर तुम्हाला तुमची दिवाळी आम्ही गोड करू, पण केली का शासनाने दिवाळी गोड? आपली काहीच नाही केलं। आम्हाला काय विकायची गरज होती? कापूस शिकायची गरज नव्हती, भरण्यासाठीच कापूस कांदे म्हणजे आपला खर्च काढणं राहिलं बाजूला, पण आपल्याला हेच पैसा घ्यायचा आणि पुन्हा शेतीत लावायचा आहे। जरी शेतकरी खसला असेल तर आपण बघतोय शेतकरी मित्रांनो की तो पुन्हा कंबर कसण्याचं काम करतोय, पुन्हा या मातीमधून पुन्हा उभं राहण्याचं काम करतोय। आपण बघितल्या महाराष्ट्रामध्ये पावसाने अगदी धुमाकूळ घातला होता, शेतकऱ्याचं आतूनच नुकसान झालेलं आहे, पण या परिस्थितीमध्ये शेतकरी कुठेही खसलेला नाही, पुन्हा उभं राहतोय। पण यावेळी शासनाने काय करायला पाहिजे होतं? दिवाळी तरी शेतकऱ्याची गोड करायला पाहिजे होती आणि शेतकऱ्याला जे करोडो रुपयाचं अनुदान केलं होतं ते चॉकलेट दिलं सरकारने। आज हे कापूस शिकायची गरज नव्हती, आज बहिणी बाळी येऊ राहिल्या, त्यांना असती दिवाळी आपण ते थोडी गोड केली असती, काही शासनाने पैसे दिले असते तर आपण ते पैसे नाही थोडी बहिणी बाळीला काही आपलं बेभरण थोडंफार डबल फिरणीचं केलं असतं। आज हे कापूस वाढला असेल आम्हाला कमी भावात एकाला गोरायला, एक तो एकरी 3 क्विंटलचा अवरेज आहे, वावरात शेतात पाणी आहे, मजूर मिळाना, परेशानी इतकी चालू, 60 रुपये 50 रुपये धाडा मजूर मागू राहिलेलं आहे, शेतकऱ्याला काही उरून नाही राहिलेलं आहे। तेव्हा मानुसार कापूस टाकणं आम्हाला कोण डबल पेरणी करणं आहे, बहिणी बाळी येऊ राहिले त्यांना काही दीर्घ करणं आहे आम्हाला, त्याच्यामुळे आम्हाला मजबुरीनं करणं. आता कापसाची घट झालेली, तर मग शासनाने आपल्याला काय भाव द्यायला पाहिजे कापसाला? मिनिमम 10-11 हजार रुपये भाव द्यायला पाहिजे। खरी एकरी 3 क्विंटल कापूस होरायला तो काय पुरू राहिला? आज खर्च 25,000 रुपये खर्च व्हायले, खर्च भेटत नाही, खर्च बी भरण औषध ते सगळं 25,000 रुपये खर्च आहे एकरी 25,000 रुपये खर्च आहे, आणि कापूस 20,000च होऊ राहिला। दिवाळी बनलीच नाही यंदा। दरवर्षी आपण एवढे फटाकडे वगैरे घेतो, दिवाळी म्हणून वाटलीच दिवाळीचं सामान सुद्धा नाही आणला मी, पूजापुरते कुठेतरी शासनाने या सर्व गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता आणि जे अनुदान करोडो रुपयाचं जाहीर केलं, तुम्ही व्यापारी म्हणून काय सांगाल? ते द्यायला पाहिजे होतं नाही सरकारने? दिवाळीच्या पहिले जसं सरकारनं आश्वासन दिलं का बाबा शेतकऱ्यांची सारी दिवाळी गोड करू आपण, त्याच्या पहिले 2 दिवस पहिले सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे टाकायला पाहिजे होते, जी हेक्टरी मदत जाहीर केली, पण सरकारने त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं असं थोडक्यात। बरोबर। हे होते शेतकरी मित्रांनो आजच्या व्यापारीकडून आपण भावना जाणून घेतल्या आणि शेतकरी मित्रांच्या भावना जाणून घेतल्या। धन्यवाद।